मराठी स्टोरी। कुत्रा आणि चित्ता। एक दिवस जंगलात फेरफटका मारावा म्हणून एक कुत्रा जंगलात गेला। त्या जंगलात चित्ते, वाघ आहेत, अनेक वन्य प्राणी आहेत, उगीच जीवाला धोका होईल तिकडे जाऊ नकोस असे सगळेजण सांगत असतानाही तो कुत्रा जंगलात गेला। तो तसा लहानपणापासून शूरवीर, धाडसी होता। जंगलाच्या मोकळ्या वाऱ्यात फिरताना त्याला खूप आनंद वाटत होता। दुपार झाल्यावर भूक लागली। काय करावे असा विचार करीत असताना त्याला एक हरिण दिसली। त्याने लगेच हरणावर झेप घेतली आणि त्याला मारून खाऊ लागला। अरे वा, किती छान जीवन, मोकळे आणि आनंदी। आता येथेच राहावे, उगीच गावाला जायला नको आणि गावाच्या नियम अटी पाळायला नकोत। तेवढ्यात मागे काहीतरी खुसखुस वाजले। त्याने हळूच वळून बघितले तर मागे चित्ता उभा होता। चित्ता त्याच्या अंगावर उडी घेण्याच्या तयारीत होता। आता काय करावे? तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली। तो जोरात म्हणू लागला, वाह, चित्ताचे मांस आणि हाडे किती चविष्ट असतात। वाह, खूपच छान। हे चित्त्याने ऐकले, मात्र त्याची खूपच घाबरगुंडी उडाली। तो जो पडून गेला तो मागे वळूनही त्याने पाहिले नाही। रस्त्यात त्याला एक माकड भेटला। त्याने चित्त्याला भर धाव पडताना पाहिले आणि कारण विचारले। चित्त्याने काय झाले ते सांगितले। माकड त्याला म्हणाले, अहो दादा, अहो कुत्र्याने तुम्हाला फसवले आहे। तो कसला चित्त्याचे मांस खाणार? चला, मी येतो तुमच्या बरोबर। चित्त्याच्या डोक्यावर बसून माकड निघाले। कुत्रा अजूनही हरणाचे हाडे चघळीत होता। त्याने त्या दोघांना पाहिले। कुत्रा आता तयारीत होता। तो माकडाला म्हणाला, तू शब्दाचा सच्चा आहेस। तू म्हणाला होतास की चित्त्याला घेऊन येतो, मी तुला माझ्यातला अर्धा वाटा नक्कीच देईल। हे ऐकले आणि चित्त्याने माकडाला डोक्यावरून फेकून दिले आणि तो जंगलात पळत सुटला। झाडाच्या बुंध्यावर आदळलेल्या माकडाला कुत्र्याने सोडले नाही। त्यालाही मारून त्याने चट्टामट्टा केला। मला वाटतं जंगलात राहण्यात धोका आहे। फार काळ मी सगळ्यांना फसवू शकणार नाही। त्याऐवजी गावाला परतावे असा विचार करून कुत्रा गावाकडे परतला। तात्पर्य: भीत्यापाठी ब्रह्मराक्षस। मित्रांनो, ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्टीला शेअर करा। थँक्यू।